एक काळ असा होता जेव्हा ओसामा बिन लादेनची अल कायदा आणि नंतर अबू बक्र अल बगदादीच्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटना जागतिक इस्लामिक अतिरेकींच्या आदर्श ठरल्या होत्या. पण आता हे चित्र बदललं आहे. सध्या इस्लामिक दहशतवाद्यांसाठी हमास ही नवी प्रेरणा ठरत आहे आणि त्याचा धोका भारतीयांसाठीही वाढतोय. पाकिस्तानातील लष्कर ए तय्यबा आणि जैश ए मोहम्मद आता आपल्या दहशतवाद्यांना हमासच्या 7 ऑक्टोबर 2023च्या इस्रायलवरील हल्ल्यांचे व्हिडिओ दाखवतात. 1200 लोकांचा बळी घेणाऱ्या त्या हल्ल्याचं प्रशिक्षणादरम्यान कौतुक केलं जातं. याशिवाय लष्कर आणि जैश यांनी हमाससोबत संपर्कात असल्याचे पुरावे देखील सापडले आहेत. सतत आक्रमक, माथी भडकवणारी भाषणं करून इस्लामी कट्टरपंथीयांना चिथावणी दिली जाते. 5 फेब्रुवारी 2025 पहलगाम हल्ल्याच्या फक्त 70 दिवस आधी पाकिस्तानच्या रावळकोटमध्ये एक दहशतवादी सभा झाली. यात मसूद अझहरचा भाऊ तल्ला सैफ, जैश कमांडर असगर खान आणि हमासचा प्रतिनिधी खालिद अल कौदोमी उपस्थित होते. यावेळी भारताविरोधात विखारी भाषणं झाली. उपस्थितांनी हमासला अधिकृत लष्करी मान्यता द्यावी अशी मागणी केली. हिंदुस्तान ने गाय के पुजारी ने मकबूजा कश्मीर के अंदर 35 से 370 को खत्म किया. आप मुझे बताइए क्यों खत्म किया था? पुलवामा, पुंछ, राजौरी के अंदर राम राम कहने वालों को बात करूंगा, डेमोक्रेसी चैन रहूंगा. जरा इस बात पर गौर करें और साहबा और अंबिया के बात सुने. इस चैलेंज को कबूल किया और कहा, मोदी बंद अदालत के अंदर तूने ये किया, कागज तेरा था, जज तेरा था, मैदान मुजाहिद का है, जरा करके देख. इंशाअल्लाह गोलियों की बुछारत से हम तुम्हारी गर्दनों को भी काटेंगे और शहादा की कुर्बानियों की लाज रखेंगे. आणि काही दिवसातच जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला होतो. ज्या प्रकारे हिंदूंना लक्ष करण्यात आलं ते पाहता अबू मुसा आणि त्याचे इरादे किती घातक होते हे स्पष्ट होतं. पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांची सभा, हमासची भारतविरोधी भाषा आणि लष्कर जैशसारख्या संघटनांचा सहभाग हे सगळं भारताच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे. दहशतवाद आता नवीन चेहऱ्यांनी पण जुन्याच द्वेषानं पुन्हा उफाळून येतोय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात जम्मू